कोल्हापुरात सुद्धा पावसाचा जोर कायम आहे। राधानगरी धरण हे 98% पेक्षा अधिक भरले आहे आणि राधानगरी धरणाचे जे स्वयंचलित दरवाजे आहेत ते कुठल्याही क्षणी उघडले जाऊ शकतात। पंचगंगा नदीने सुद्धा धोका पातळी ओलांडलेली आहे आणि त्याच्यामुळे कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा पुराचा धोका संभवतो। सध्या दृश्य बघतोय आपण, पंचगंगा नदी तिचं पात्र किती विस्तीर्ण आहे आणि पूर्णपणे दुथडी भरून ही नदी आता वाहतीये। तर दुसरीकडे राधानगरी धरणाचं हे दृश्य आहे जिचे स्वयंचलित दरवाजे कधीही उघडले जाऊ शकतात। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। शेखर, सध्याची पंचगंगेची नेमकी काय परिस्थिती आहे आणि त्या पार्श्वभूमीवर नागरिकांचं स्थलांतर सुरू झालंय का? रिद्धी, पंचगंगा नदी सध्या धोका पातळी ओलांडून वाहताना पाहायला मिळते। त्याच पंचगंगा नदीवरील छत्रपती शिवाजी महाराज पुलावरती मी उभा आहे। मागे दिसत असेल तर ही पंचगंगा नदीचं विस्तीर्ण पात्र आहे जी आता धोका पातळी ओलांडून वाहताना पाहायला मिळते। सध्याची पाणी पातळी जी आहे ती 43 फुटांपेक्षा जास्त जी आहे ती पाहायला मिळते आणि परिणामी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या कालपासूनच देण्यात आल्या होत्या। मात्र आज धोका पातळी ओलांडल्यामुळे याच नदीचा फटका ज्या ज्या ठिकाणी नागरिकांना बसतो तिथल्या नागरिकांना मात्र आज तात्काळ स्थलांतरित व्हा अशा पद्धतीच्या सूचना देण्यात येणार आहेत। आज जर बघितलं तर राधानगरी धरणातील देखील स्वयंचलित दरवाजे ते उघडण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच याच पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे। मी या पंचगंगा नदीच्या महापुराचा फटका जो आहे तो वाहतूक व्यवस्थेला देखील बसल्याचं पाहायला मिळतोय। माझ्या असणारा हा कोल्हापूर ते पन्हाळा जाणारा हा महामार्ग आहे, कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग। मात्र तो महामार्ग जो आहे तो आता बंद असल्याचं पाहायला मिळते। समोर आपण बघताय बॅरिकेटिंग लावून हा मार्ग जो आहे तो बंद केलेला आहे, त्यामुळे संपूर्ण मार्ग जो आहे तो या छत्रपती शिवाजी महाराज पुलापासून बंद करण्यात आलेला आहे। पुढे काही अंतरावरतीच महापुराचं पाणी जे आहे ते आंबेवाडी या ठिकाणी आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता कोल्हापूरकरांना फार सावध राहावं लागणार आहे। धन्यवाद शेखर दिलेल्या माहितीसाठी।